की सत्ताधाऱ्यांमध्ये कसं आहे, दीपक केसरकर एक जाहीर करतायत आणि राजन तेली दुसऱ्या बाजूला सांगतायत की दीपक केसरकर हे विश्वगुरू आहेत, कुलगुरू आहेत. दुसरीकडे विशाल परब जागा घेतायत आणि संजू परब सांगतायत की विशाल परब जागा लोकांना फसवून घेतल्यात म्हणून, लँड माफिया म्हणून. त्यामुळे त्यांच्यामध्ये आधी सत्ताधाऱ्यांमध्येच हे नाही आहे. त्यामुळे आम्ही आरोप करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी आरोप जर लोकांनी खरे मानले तर त्यांना लोक पुन्हा राजन तेलीचं या संदर्भात ऍफिडेव्हिट केलं पाहिजे. कारण राजन तेली उद्या याच दीपक केसरकरांनी भाजपमध्ये गेले तर राजन तेलींना दीपक केसरकरांचा भाजपमध्ये प्रचार करावा लागेल. त्यामुळे हे जे आहेत त्यांची ऍफिडेव्हिट करून त्यांनी त्यांच्यावर आरोप केले पाहिजे. आरोप बरोबरच आहेत, परंतु ते ऍफिडेव्हिट करून ते खरे ठेवले पाहिजे. तसंच केलं नाही ना तर नाव कसे येणार आहे. त्यांना पोलिसांनी आपल्याकडे ठेवलं, आपल्याला कोणीतरी आपल्याकडे ठेवलं, आपल्याला पोलिसांनी ताब्यात दिलं, पोलिसांना सांगितलं की त्यांना फक्त पोलीस कस्टडी द्या. पोलिसांनी काय खरं तर अशा विषयामध्ये पोलीस तपास करतात आणि पोलिसांचा जो माहितीचा अधिकार म्हणजे प्रवक्ता असतो तो माहिती देतो की असं बाबा हे आपटेनेच खरं तर दोषी आहेत, हे दोषी आहेत असं सांगतात. परंतु यामध्ये काहीच सांगितलं नाही. कारण या सगळीकडे संजू परब यांनी सावंतवाडीतील एका लँड माफियाला तिकीट मिळणार असं म्हणतंय. बोलतात ते पूर्ण होते ना, महत्वाचं वाक्य होतं. आता याची बाबत मला तर माहिती नाही. आणि खरं तर आता कालच्या निवडणुकीच्या नंतर अनेक लोक उद्धवजींच्या संपर्कात डायरेक्ट पण आहेत. काही लोक शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत, काही लोक काँग्रेसच्या संपर्कात आहेत. आणि त्यामुळे हळूहळू आता ही सरकार बदलण्याची भूमिका आता महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे. तशीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकार बदलायची स्थिती झाली आहे. त्यामुळे अनेक लोक आता पक्ष सोडतील त्यांचे. आणि भाजपचे सत्ताधारी आमदार नितेश राणे यांनी सांगितलेलं आहे की सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मला जेलमध्ये टाकणार आहे. त्यामुळे त्यांनी पण मान्य केलं की सत्ता परिवर्तन होणार आहे. त्यामुळे अजून काही दिवसामध्ये काही लोक शिवसेनेमध्ये, महाविकास आघाडीमध्ये काही दिवसात काही लोक येतील. लासोली संदर्भात बाबूराव धुरी आणि संदेश पारकर यांच्याकडे काही लोक आले, त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून बाबूराव धुरी यांनी आपली भूमिका घेतली आहे. त्या संदर्भात आम्ही दोघांच्या भूमिका पडताळून लोकांना न्याय मिळेल अशा भूमिकेच्या पाठीशी शिवसेना राहणार आहे.